श्वास शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चवच न्यारी. आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. कडेगावमध्ये 22 मे पासून राज्यस्तरीय किसान सभा अभ्यास शिबिर, भव्य रॅलीने होणार सुरुवात. दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी यायलाच लागतंय अशी हाक देत कडेगाव येथे महाराष्ट्र राज्य किसान सभा सांगली जिल्हा कौन्सिलच्या वतीनं 3 दिवसीय राज्यस्तरीय किसान सभा अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कॉम्रेड वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर दिनांक 22, 23 आणि 24 मे 2026 रोजी आनंदराज मल्टीपर्पज हॉल कडेगाव येथे पार पडणार असून यामुळे शेतकरी आणि कामगार चळवळीला एक नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. शिबिराच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी दिनांक 22 मे रोजी सकाळी डोंगराई मंदिर ते आनंदराज मल्टीपर्पज हॉल या मार्गावर एक भव्य जाहीर रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्यानंतर सकाळी 12 ते 2 या वेळेत खुले सत्र आयोजित केले जाईल. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड भारत पाटणकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड वैभव पवार राहणार आहेत. तसेच स्वागताध्यक्ष म्हणून कॉम्रेड भाऊसाहेब यादव उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉम्रेड सतीश लोखंडे करणार असून सूत्रसंचलनाची जबाबदारी कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर यांच्यावर असेल. या 3 दिवसीय अभ्यास शिबिरामध्ये अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्यासह राज्यभरातील विविध शेतकरी, कामगार व सामाजिक चळवळीतील मान्यवर आणि अभ्यासक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, ऊसाचा दर, सिंचन व्यवस्था, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाचे घसरते दर आणि ग्रामीण भागातील विविध ज्वलंत प्रश्नांवर सखोल आणि अभ्यासपूर्ण चर्चा केली जाणार आहे. या सर्व प्रश्नांवर ठोस रणनीती आखण्यासाठी शेतकरी, युवक, महिला, विद्यार्थी आणि विविध संघटनातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे. हा शिबिरामागचा उद्देश महाराष्ट्र राज्य किसान सभेचा असा आहे की ज्या अनुषंगानं भारतामध्ये अनेक वर्ष इंग्रजांनी ज्या पद्धतीनं राज्य केलं व शेतकऱ्यांचं, कामगारांचं जे शोषण केलं, त्या शोषणाविरुद्ध दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आपण सुरू करण्याच्या उद्दिष्टानं व या सरकारचं असणारं शेतकऱ्याच्या बद्दलचं धोरण व त्याबद्दल जी शेतकऱ्याला जी वागणूक दिली जाते, मग ते असेल कर्ज प्रक्रिया असेल, शेतीच्या मालाला भाव असेल, अशा अनेक प्रकरणं म्हणजे जी कारणं आहेत त्या कारणासंदर्भात आपण शेतकऱ्यांना शिक्षित करणं, प्रेरित करणं हे खरी काळाची गरज असल्या कारणानं आम्ही या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व शेतकऱ्याच्या मुलांना आम्ही आवाहन करतो की कडेगाव ते कडेपूर रस्त्यावरती जे डोंगराई मंदिर आहे त्या ठिकाणाहून 22 तारखेला या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून 22 तारखेला ठीक सकाळी 10 वाजता तिथून जी रॅली निघणार आहे त्या रॅलीमध्ये सांगली जिल्ह्यातून भव्य संख्येने शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं व या वाढत्या महागाईला थांबवण्यासाठी या शिबिरामध्ये सामील व्हावं ही विनंती करतो.